नमस्कार. आज मी बनवत आहे हरभऱ्याच्या पानाची भाजी. आपल्याला कोवळी भाजी घ्यायची आहे आणि तिचे जाड देठं आपल्याला काढून घ्यायची आहेत. भाजी निवडताना तिला थोडीशी झटकून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये एखादी कीड वगैरे असेल ती निघून जाते. आणि ह्या भाजीला चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीत निथळत ठेवून आपल्याला कट करून घ्यायची आहे. जाड देठं मी बाजूला काढून घेतली आहेत. एका कढईत मी 4 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं आणि 8-10 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या ठेचून मी त्यामध्ये घातलेल्या आहेत. 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीचं तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. 2 कांदे मी कट करून यामध्ये घातलेले आहेत. कांदा हलका ब्राऊन झाला म्हणजे यामध्ये मी हळद घालत आहे. हळदीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये कट करून ठेवलेली भाजी घालायची आहे. भाजी घातल्यावर आपल्याला भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी आता अशी खूप मोठी दिसते, पण एक वाफ निघाल्यावर हिची क्वांटिटी कमी होते. झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हिला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कव्हर करून अगदी मंद आचेवर हिला 4 ते 5 मिनिट छान शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये हिला खाली वर करायची आहे. भाजी आपली शिजलेली आहे. भाजी आपली छान शिजलेली आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट घालत आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कव्हर करून 1 मिनिटभर मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. भाजी आपली तयार आहे. हिला कव्हर करून 5 मिनिट तसंच राहू द्या आणि गरमागरम डिशमध्ये काढून भाकरी, चपाती, पराठ्याबरोबर सर्व करा. ही भाजी खायला फार छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.